चला आपण दोन दिग्गज समालोचकांचा आवाज ऐकूया. एका बाजूला असेल अधिकृत समालोचक आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचे एन्सायक्लोपीडिया भारतराव सर आणि सोबतच विश्लेषक आणि उत्तम समालोचक अनुभवी समालोचक तुकाराम मांगेला सर यांचा आवाज आपण दुसऱ्या मध्ये ऐकूया. धन्यवाद. थँक्यू मनीष पाटील आणि धन्यवाद संकेत पाटील. वेलकम अनिल मित्र, तुझं हार्दिक स्वागत. चला मॅच सुरू करायचे. तुकारामजी मांगेला सर विनंती करतो की या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. लेट म्हणजे बघा 10 वाजता बरोबर पहिला चेंडू पडला होता आणि आत्ता 1 वाजायला आलाय आणि 2च मॅचेस झालेत. 3 तास 2 मॅच संपायला. अनुभव 20 मिनिटं 4 षटकं पडतात, पण 5वं षटक आणि मध्ये मध्ये जो ड्रिंक ब्रेक होतो ना पाण्याची वेळ, तो वेळ भरपूर वाया जातोय. 1-1 ओव्हर नंतर पाणी जातोय, 1-1 ओव्हर नंतर मैदानाच्या आतमध्ये पाणी जातोय. तर हा जरा प्लीज ह्या गोष्टी थोडे टाळा, अन्यथा मग आपल्या ज्या सेमीफायनल मॅचेस फायनल ह्या ज्या आपल्याला 5-5 ओव्हरच्या करायच्या आहेत किंवा 4-4 ओव्हरच्या करायच्या आहेत त्या होणार नाही आहेत. त्याच्यामुळे प्लीज सहकार्य करा विनंती करतो. सर्व टीम ओनर्स आणि सर्व खेळाडू तुमची गेम प्लॅनिंग करतोय, तुम्हाला मॅसेज द्यायचा असतो, त्यासाठी आम्ही अधिकृत तुम्हाला वेळ दिलाय ना. 3 ओव्हर नंतर तुम्हाला आम्ही अधिकृत वेळ दिलाय आणि त्या 3 ओव्हर नंतर तुम्ही पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये जावं, मध्ये जाऊ नका विनंती करतोय. अभिनंदन अजिंक्य टायगर, भूषण भोईर साहेब आणि थँक्यू डॉसन भाऊ आणि जगदीश घरस साहेब. आपण आमच्या या स्पर्धेत आपला संघ दाखल केला त्याबद्दल DJ वॉरियर्स डॉसनजी रॉड्रिक्स आणि जगदीशजी घरस साहेब यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. बघा मॅच अफलातून रंगली होती त्या ठिकाणी आणि खूप चांगला मॅसेज तुकाराम सरांनी आमच्यापर्यंत पोहोचवला की खऱ्या अर्थाने ही मॅच कोणी जिंकवली. काही मॅच जगदीशने जिंकवली, काही मॅच जयप्रकाशने जिंकवली, काही मॅच खास करून योगेश घरतने जिंकवली. तुकाराम सर नक्कीच त्या चर्चेवरती येणाऱ्या कारण प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. मागचा मॅच जो बाहेरून बघत होते प्रत्येकाला फिनिश केलेला मॅच दिसला की जगदीश भोईरनं त्या सामन्याला सेव्ह केलं, पण त्या मॅचचे 3 हिरो होते, त्यावरती चर्चा होईल. पण आता या मॅचच्या दिशेने जाऊया. अजून एक चर्चा आहे कारण भारतराव ज्यांनी आग्रेकोळी मास्टर क्रिकेटला फार जवळनं पाहिलेले आहेत, त्याच्यामुळे एक चर्चा तुमच्या दिशेनं नक्कीच मी येणार आहेत. कारण 1-1 सामना जसा पुढे चाललाय तसा आपण क्लायमॅक्सच्या जवळ चाललोय. आता मालवणी कोळीवाडा आणि माऊली मोरवा. मागचा मॅच प्रत्येकानं पाहिलं, जगदीश भोईरनं मॅचला डिफेंड केलं, पण तो मॅच आहे ना एक चित्रपट आला होता ओम जय जगदीश, त्यासारखा होता. त्या चित्रपटामध्ये प्रत्येकाचा रोल होता. तो रोल काय होता ते आपण सांगूया. आऊट कोणाला करणार आता तिथे मागे राकेश पाटील आहेत, अगदी वेगळ्या कॅरेक्टर मागे खऱ्या अर्थानं राकेश पाटील आहेत. आणि तो चित्रपट असा गाजला होता ज्या वेळेला त्या चित्रपटामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर होते, रोल होते. मागचा सामना पण असा होता. ओम ओम अर्थात योगेश घरतनं त्या सामन्याला बनवलं, जय अर्थात JP ज्यानं विकेट घेऊन मॅचला खेचलं आणि जगदीश ज्यानं मॅचला फिनिश केलं. तो चित्रपट होता ओम जय जगदीश. तो ओम जय जगदीशचा शो मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला होता. नक्कीच नक्कीच सर, चर्चा सुरू होती आमची त्या विषयाच्या विषयी. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेस ऑफ साईडला चेंडूला हवेत खेळला गेलाय, एक्स्ट्रा कव्हर डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झालाय, मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. मात्र या डायरेक्ट हिटनं कुणाचं काम फिट झालंय. मला वाटतं जी रिॲक्शन मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय ना, कदाचित प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर संतोष कोळी या डायरेक्ट हिटच्या स्वरूपात आऊट झालेत. नाही, तुम्हाला हा सीन बघितल्यानंतर काय आठवण येते म्हणजे एक चित्रपट आला होता गोविंदाचा आखे, त्याच्यामध्ये सदाशिव अमरापूर आणि कादर खान सांगत होते बाबा अशा सिच्युएशनला कुर्बानी देगा कोण, बाई देगा कोण आणि देगा कोण, तीच चर्चा चालू होती. अशा वेळेला बाहेर जाणार कोण, पण संतोष कोळी तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे. हा महत्वाचा मॅच आहे, जसं आपण रिप्लेमध्ये देखील पाहिलं होतं. आणि एक चर्चा मी तुमच्या दिशेने येतोय. जसा पहिला सामना संपला होता त्यावेळेला मी म्हटलं होतं की हे काउंटडाऊन सुरू झाले. वेलकम वेलकम पल्लूबाई, तुमचं देखील हार्दिक स्वागत. परिमलजी खारवा बघा मीरा बँक्वेट हॉलचे सर्व ज्यांच्या आपण
हॉलमध्ये आपल्या आग्री कोली प्रीमियर लीगचं ऑक्शन केलं, ते देखील विनामूल्य. त्याबद्दल मी परिमलजी खारवा म्हणजे पल्लूबाई यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतोय. मॅच ऑन झाले. आज प्रेक्षकांची गर्दी आणि गर्दी प्रेक्षकांची गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉंग ऑनला फिल्डर लॉंग चेस आहे. वाईडिश लॉंग ऑन वरून फिल्डर विनोद आलाय, फील्ड केले चेंडूला, नॉन स्ट्रायकिंगला थ्रो दिलाय. धावा काढल्या त्या तब्बल 2. मग अशा आपण संतोष कुलीच्या विषयी डायलॉग मारला. संजय भंडारीने संतोष कुलीला काय सांगितलं, दादा हे सगळं तू केले ना तर तूच बघ आता. आणि त्यामुळे ती रिॲक्शन संतोष कोहलीच्या मैदानाच्या आतमध्ये आपण तुकाराम सर पाहिली होती. धावा संख्या झाली ती 4. तेरी मेरी यारी आज देखील की दुनिया सारी तसा वाला खेळ होता मैदानावरती. अजून एक पटका खेळलाय, मिस्टर स्ट्रोक झाले. राकेश पाटील चेंडूच्या खाली येत असताना झेल टिपला गेलाय. संजय भंडारे यांना देखील परतावा लागले पॅव्हलिनच्या दिशेनं. फलंदाज होतोय बाद, दुसरा गडी बाद. एक डीजे मास्टरचे धून ऐकूया आणि येऊया आग्री कोहली. झाले ज्यावेळेस संकेत पाटील आणि मनीष पाटील समालोचन करत होते की पुढच्या वर्षी आग्री कोळी प्रीमियर लीग म्हणजे AKPL ही पुढच्या वर्षी डे नाईट होईल. आणि त्याच्यामध्ये एका व्यक्तीचा उल्लेख केला गेला, नंदू पाटील. नंदू पाटील एकसर ते गावदेवी मंडप डेकोरेटरचे सर्व आहेत, मालक आहेत. नंदू पाटील कधी बोलून दाखवत नाही. नंदू पाटील हा एक कॅरेक्टर आहे ना की तो करून दाखवतो. एकदा नंदू पाटीलला बोलला म्हणजे ती काळ्या दगडावरची रेष आहे, ती परत पुसली जाणार नाहीये. एकदा नंदू पाटीलच्या तोंडातून शब्द पडला तर तो माघार कधीही घेत नाहीये. नंदू पाटीलला म्हटलं की पुढच्या वर्षी ही स्पर्धा डे नाईट होणार, म्हणजे 100% ही स्पर्धा डे नाईट होणार. कारण या सर्व स्पर्धेच्या आयोजनामध्ये नंदू पाटील आपला जीव ओततील आणि ही स्पर्धा 100% यशस्वी करण्यात नंदू पाटील सक्षम होतील. जसं तुम्ही चर्चा केली होती आणि जे व्यक्तिमत्वाचा उल्लेख तुम्ही केला, नंदूदादांचा उल्लेख केला एक्सरचे, त्याविषयी देखील चर्चा होईल. समोर चेंडू खेळलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकात प्रेम प्रयत्न करतो ते, हाताला लागलाय चेंडू आणि चेंडू गेला बाउंड्री लाईनच्या पार. षटकार आलाय, सिक्सर. व्होल्टेज मॅच आपण पाहिले, हाय व्होल्टेज मॅचचा ड्रामा पाहिला. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करताना मालवणी कोलीवाडा 2 गडी बाद, 10 धावा आहेत. शेवटच्या चेंडूवरती ब्रायन यांच्या बॅटमधनं षटकार. दुसऱ्या बाजूला मिथून भंडारी आहेत. एक चर्चा जी पहिल्या सामन्यामध्ये मी चढली होती की आता जो काउंटडाऊन सुरू झालाय तो उलट्या बाजूने चालू झालाय का? कारण पहिला सामना जिंकला ज्यानं काल जिंकला होता, दुसरा जिंकला ज्यानं परवा जिंकला होता. आता तो काउंटडाऊन आहे, तो मागे मागे चाललोय आपण. जो आता काउंटडाऊन चालू झालाय 4, 3, 2, 1 वरती आलाय. 4, 3 वर आलाय, तो काउंटडाऊन सुरू झालाय. कदाचित जवळपास अर्धा दिवस ओलांडला होता, आता अर्धा दिवस ओलांडायला सुरू झालाय. इथून कदाचित हे काउंटडाऊन कदाचित उलट देखील पाहायला मिळेल. धावत संख्या 10 झाले. मात्र भूषणजी भोईर साहेब यांच्या दिशेने आम्ही बोलतोय. बघा आज आपण एक जो झेल पाहिला, लॉंग ऑनला जो झेल अमित पाटीलनं पकडला अजिंक्य स्पोर्ट्स टायगर या टीममध्ये. हा जो खेळाडू आहे ना, अजिंक्य स्पोर्ट्स टायगर या टीमला वाईल्ड कार्ड एंट्रीने दिला होता. अचानकपणे परेश पाटील जे कांदरपडेचे खेळाडू आहेत ते अचानकपणे त्यांच्यातून त्या संघातून निघून गेले. काही त्यांच्या फॅमिली पिकनिक मुले, त्यामुळे त्यांना एक खेळाडू 40 वयोगटाचा देणं गरजेचं होतं. अमित पाटील त्या ठिकाणी त्यांना रेफर केलं गेलं आणि तो अमित पाटील उमेदमानचा खेळाडू आज इथे कारणीभूत ठरला अजिंक्य टायगरच्या त्या विजयासाठी. महत्वाचा कॅच होता, एक चांगला उल्लेख तुम्ही केलाय. चर्चा भरपूर गोष्टीवर होईल या स्पर्धेच्या निमित्तानं, कारण व्हाईट बॉलचा इशारा तर या स्पर्धेच्या निमित्तानं कित्येक खेळाडू खेळले. काही खेळाडू आहे ना कुंपणावरती होते, बाबा खेळायचं की नाही खेळायचं, मागून पाहायचं. आता त्यांना पाहत राहावं लागलंय, कारण बघा ही स्पर्धा असते ना, त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. व्हाईट बॉलचा इशारा तो आहे, तुम्ही स्पर्धेमध्ये भाग नाही घेतला आणि पाहत राहिले तर बाबा, एक मराठीमध्ये म्हण आहे, दुरून डोंगर साजरे, तसं तुम्हाला दुरून पाहावं लागतंय, लांबून पाहावं लागतंय. धनजी माची जे आता दुसरा षटक हाताळण्यासाठी सज्ज झाल्यात.
फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला समोरच्या दिशेनं चेंडू चाला जोपर्यंत लॉंग आपला फंबल झाला थोडासा फंबल झाला आणि त्याचा फायदा उचलला जातोय 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केले जातील. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झाले अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहसचिव सन्माननीय कैलासजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक स्वागत. नाही तुमचीच आपली स्पर्धा आहे असं काही नाही, पण आपण आलात, आपलं हार्दिक स्वागत. डाऊन द लेग व्हाईट बॉलचा इशारा. एक जर आपण नोटीस केलं ना सर या आजच्या दिवसामध्ये, तर जे 2 संघ जे बाहेर गेलेत या स्पर्धेतून ते 2 संघ पहिल्या दिवशी आपण जर पाहिलं तर किल्ले घोडबंदर एकही मॅच हरला नव्हता तो संघ. यावेळेस फ्लिक केलाय चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं भिरकावून दिलं. त्या ठिकाणी कोणताही फिल्डर नाहीये. चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावा. डिजेला मिता मोहतोय. या विषयाकडे सर पुन्हा येतोय मी. धावत संख्या झाली ती तब्बल 19. ज्या टीमनं सलग 2 मॅच जिंकलेत आणि या नॉकआउट मॅच मध्ये त्यांना पराभवाच्या छायेत जावं लागले. चला स्टॅटिस्टिक आहे त्यावरती विस्तृत चर्चा होईल पण या षटकानंतर, कारण विस्तृत चर्चा करायची तर जे ऑन गोईंग मॅच आहे त्याच्यातलं क्षण देखील मिस करायचं नाही आहेत. नाही तर बऱ्याच वेळा काय असे आपण चर्चा करत जातो मध्ये मॅच सुरू राहतो मग तिथल्या क्षण देखील मिस करतो. 1.2 षटकांचा खेळ झालाय. धावा धाबलकावरती 19. फुलटॉस बॉल स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत फील्ड करतील. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आल्या. डीपवरती 1 धावे चेंडूवरती पूर्ण केले गेले. धावा झाल्या दापलकावरती 20. चर्चा इंटरेस्टिंग आहे, चर्चा होईल त्या गोष्टीची. पण सध्या 2 विकेट गमावल्यानंतर मालवणी कोलिवाडा कमबॅक करतोय जिथे ब्रायन डिसिल्वा आणि मिथुन भंडारी असे 2 फलंदाज मैदानावरती आहेत. नक्कीच नक्कीच. आणि दोन्ही खेळाडू बघा, या 2 खेळाडूंच्या विषयी चर्चा केली जाईल. ऑन साईडला चेंडू टर्न केले, शॉर्ट मिड विकेट चांगले क्षेत्ररक्षण झाले. तितकाच वेगानं थ्रोच झाला होता त्या ठिकाणी. धनजी माची एक लेजेंडरी गोलंदाज, जुना जाणकार जेम्स बॉन्ड राईट टीमचा गोलंदाज आहे. आणि एका बाजूला आपण ब्रायनला सर पाहतोय. आज काय या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स आपण ब्रायनचा पाहिलाय अफलातून. आणि ती ओळख राहिली म्हणजे ब्रायन यांची ओळख नेहमीच आपण पाहिल्या ॲज अ आक्रमक फलंदाज, अटॅकिंग बॅट्समन म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. आणि ही स्पर्धा देखील त्यांनी त्याच ओळखीनं जे त्यांचं आतापर्यंत खेळ पाहिला ना तशाच पद्धतीने 3 चेंडूवरती 7 धावांचा आतापर्यंत खेळ त्यांचा पाहिलाय. कोलवाटा पाहता चेंडू शेवटच्या क्षणी बॅट थोडीशी मॅन केली. ड्राईव्ह करायला गेले होते पण ड्राईव्ह करताना बॅट थोडीशी खाली मॅन केली. डॉट बॉल निर्धाव चेंडू. नक्कीच बॅटचा फेस अगदी योग्य वेळेस बंद केला गेला. त्या ठिकाणी शॉर्ट बॉलर समोर चेंडू टॉस झालाय. बीट केलं त्या ठिकाणी ब्रायनला. अगदी इतकी अपेक्षा देखील ब्रायनने केली होती, सरप्राईज दिली होती ब्रायनसाठी. शेवटचा चेंडू येतोय. डॉट एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावत संख्या फलकावर लावलंय मालवणी कोलिवाडा या टीमनं. ती म्हणजेच 2 बाद 21 धावा. 2 षटकांचा खेळ संपला. 21 धावा धापलकावरती आगरी कोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई यांच्या जोडीनं आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीगची आयोजक समिती 25 जणांची कोर कमिटी आणि त्यांच्या जोडल्या प्रायोजकांचा मिळालेली साथ ही देखील महत्त्वाची होती. आणि त्यांच्या जोडीनं प्रेक्षकांचा लाभलेला उदंड प्रतिसाद आपण बघतोय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 21 धावा. याच क्रमाने जर गेले तर प्रोजेक्ट स्कोर दिसतोय 53, 57, 63. एकामध्ये धावांचा पाठलाग झालाय, 58चा पाठलाग झालाय आणि 67 धावा म्हणजे 65 धावा डिफेंड झाल्यात. 57च्या पार गेल्यात. 2 षटकं संपल्यात. 21. बघा मगाशी आपण पाण्याच्या विषयी वॉर्निंग दिली होती की पाणी एक ओव्हरला पाणी घेऊन जाऊ नका, कारण 2 मॅच संपायला 3 तास गेलेत तरी देखील आमचे संतोष कोळी पाणी घेऊन उतरले. 3 ओव्हर नंतर तुम्हाला अधिकृत पाण्याची वेळ आम्ही दिली. आणि इथे जर तुमची इच्छा असेल की 2 किंवा 3 ओव्हरच्या मॅचेस व्हाव्या तर मग आमच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करा आणि प्रत्येक ओव्हरमध्ये पाणी घेऊन जा. होऊ द्या 2 ओव्हरच्या मॅचेस, होऊ द्या 3 ओव्हरच्या मॅचेस, चालेल. चला खेळाडू आपण देखील लक्ष द्या जेणेकरून वेळेची सांगड आपल्याला योग्य पद्धतीनं घालता येईल. मंगेश पाटील आलेत गोलंदाजीसाठी. कारण एकच गोष्ट असते आपल्या हातामध्ये नसते, ती असते वेळ, टाईम. चांगलं आयोजन, नीटनेटकं नियोजन, याला नो बॉलचा इशारा होतोय. नो बॉलचा इशारा. चांगलं नियोजनाची ही स्पर्धा आहे. फक्त एकच गोष्ट असतं, वेळ कदाचित तो आपल्या हातामध्ये नसतं, त्याला थांबवणं शक्य नसतं. त्याच्यामुळे वेळ वाया जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. कारण एकदा का तो वेळ वाया गेला मग आयोजकांना किंवा जी
ऑर्गनायझिंग कमिटी आहे त्यांना मग षटकांची संख्या कमी करण्याशिवाय काही पर्याय नसतो, गत्यंतर नसतं, त्याच्यामुळे ते होणार नाही याची काळजी घ्या. डॉट बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कव्हरच्या दिशेने खेळलाय, जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरला फील करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. धावा धावल कव्हरती येते 23, 2 गडी बाद 23 धावा. यावेळेस ऑफ साईडला लॉफ्टेड खेळला गेला चेंडू वाईडिश लॉंग ऑफ डीपला जातोय. चांगल्या प्रकारे चेंडू अडवले त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, खूप चांगलं क्षेत्ररक्षण केले गेले. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न चूक थ्रो केला गेलाय. पुन्हा एकदा चुकी घडले मालवणी कोळीवाडे या टीम कडून. पहिल्यांदा चुकी घडली होती संतोष कोळे आणि संजय भंडारी या 2 बॅटर्स मध्ये. आता चुकी घडले मिथुन कोळे आणि ब्रायन या 2 बॅटर मध्ये. इथे मात्र परतावा लागेल मिस्टर मिथुनला. आउट. आहे कारण एखाद्या त्या ठिकाणी मला वाटतं खेळाडू दुखापत झाले, त्याला बँडेज त्या ठिकाणी केलं जात आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चंद्रकांत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडंसं पंचांना विनंती करू थांबवा जरा सामना, थोडीशी दुखापत झाली आणि त्या ठिकाणी आमचे MBBS डॉक्टर विनायक माची लाला माची मैदानाच्या आतमध्ये गेलेत. आताच त्यांनी MBBS ही डिग्री घेतली आहे. MD आहेत का? चला मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावसंख्या झाली ती 25. नाही त्याच्याकडे ज्या भोलेनाथांच्या ज्या भस्म जे आहेत ते खतरनाक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. ओ वेट अँड वॉच. थोडेसे थांबले होते या चेंडूला पीक करण्यासाठी, थोडेसे थांबले होते चंद्रकांत, मात्र चेंडूला केले मिस. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना टॉस ऑफ डिलिव्हरी होती. लाईनला थोडंसं मिस केलं, लाईनच्या अगेन्स्ट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. फुलटॉस बॉल समोर खेळलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत प्रेम, वेगाने चेंडू परत गेले. थ्रो आल्यानंतर इथे फलंदाज देखील बाद झालाय. ब्रायनला परतावा लागलाय. त्या दिवशी देखील प्रेम यांचा खेळ आपण पाहिला होता. आताही थ्रो परफेक्ट आलाय. फलंदाज बॅक टू डग आउट, बाद. आमच्या डीजेनं देवाच्या देवला नारळ ठेवा. आज किती टीमनं देवळात नारळ ठेवले असतील तुकाराम सर, याचा काही नियम नाही. तर काही 90 देखील बोलले असतील. आम्हाला या आगरी कोळी प्रीमियर लीगचा चॅम्पियन बनवू द्या. आई धारावीमध्ये तुला मी बकरा घेऊन येईल, कोंबरा घेऊन येईल. मात्र काय गाणं आमच्या डीजेनं लावलं नाही. माणसाची पण सवय थोडीशी वेगळी असते. काय ते आपण सांगूया. सध्या मॅच सुरू आहे. अपील झालंय लाऊड अपील. आता अपील समोर करा थोडंसं अपील. धावा धापलकावरती येते. 26 धावा धापलकावरती आहेत. शेवटचा चेंडूवाला निर्धाव, शेवटच्या चेंडूवाला डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येते 26. काही झालं नव्हतं, पंच सांगतात इट्स ओके, काही झालं नाही आहेत. 26 धावा. हा चेंडू बघा, हा बॅकअप द हँड होता. हा लेग ब्रेक जसा असतो ना तसा बॅकअप द हँड होता. लेग ब्रेक होता, पडला, टर्न झाला, काही झालं नाहीये. एकाने अपील केला, दुसरा करतोय, दुसरा नाही केला, तिसरा करतोय. पंचाने सांगितलं बाकी काही नाही. जसं तुम्ही उल्लेख केला बाबा नवस किंवा काही मागणं मागितलं असेल, पण माणसाची सवय पण तशीच आहे. सर्व काही सुरळीत चाललं ना का देवाला लांबून हात जोडायचे. सर्व काही सुरळीत चाललं का देवाला लांबून हात जोडायचे. आणि जरा काय कमी पडला का देवाला जाऊन नारळ फोडायचे. असं माणसाची थोडीशी सवय आहे. देवाकडे त्यासाठी जाऊ नका की काहीतरी मागायचं आहे. अरे देवासाठी त्याकडे जा का देवाने भरपूर काही आपल्याला
दिलेला आहे म्हणून जायचं असतं. फरक थोडासा आहे तोही आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा 4 गडी बाद 26. आणि देव देखील तुकाराम सर सहजासहजी कुणाला काही देत नाहीये. कष्ट करा, मेहनत करा, तुमच्या पाठीशी नक्कीच देव असेल. म्हणतात ना की भिवू नको, पाठीशी मी आहे. नाही या बाबतीमध्ये जसं काही गोष्टी श्रीकृष्णाने देखील सांगितल्यात. भगवान श्रीकृष्णाने सांगितल्यात की काय करावं आणि काय करू नये. कर्म आणि त्याचा थोडासा सिद्धांत त्यांनी देखील सांगितले आहे. येऊया आपण, कारण इंटरेस्टिंग चर्चा तुम्ही छेडले. 4 गडी बाद 26 झाले. त्या गोलंदाजी तो षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर खाडी एंडच्या दिशेनं चेतन पाटील आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतो लेफ्ट हँड बॅटर मिस्टर जयप्रकाश पहिला चेंडू यावेळेस ऑन साईडला चेंडूचा खेळ गेला आणि क्या बात आहे. पहिल्या चेंडूवर जयप्रकाश तात्याने ठोकलाय हा शानदार चौकार. 4 पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी म्हणा जयप्रकाश भोईर तात्या पांडू स्पोर्ट्स पांडू मास्टरचा खेळाडू आहे. कधी कधी टीममध्ये त्या खेळाडूला संधी दिली गेली आहे, कधी कधी टीमच्या बाहेर त्याला बसावं लागले अनेकदा. मात्र आज त्यानं सिद्ध केलंय की आय एम अ बेस्ट बॅटर, आय एम अ बेस्ट मी म्हणेल खेळाडू आहे, मी सर्वोत्तम खेळाडू आहे. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. यावेळेस देखील गॅप शोधलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार जयप्रकाश तात्याच्या बॅटमधून. प्रीमियर लीग खेळण्यासाठी आणि काहीतरी करून दाखवायचं आहे. तेच उद्देश कदाचित जयप्रकाश अर्थात तात्यांचा उल्लेख तुम्ही केला होता. तेच दाखवत असताना सध्या स्कोरबोर्ड वरती 4-4 न धावफलक 34. या 4-4 न 34 झाल्यात. 34 धावा धावफलकावरती आहेत. वाटलं होतं मालवणी कोलेवाडाचा संघ थोडासा मागे पडलाय, पण आता मॅच करतोय, पुढे जातोय. बरोबर 4-4 मारले आता बघा, पण समोर पांजूचाच खेळाडू आहे. प्रेमनाथ पांजू वर्सेस पांजू होतं. झेल टिपला गेलाय प्रेमनाथ यांनी आणि फलंदाज होतोय बाद. उजव्या शेच्या बाहेरचा चेंडू होता आणि चेंडू जवळपास वाईडिश लॉंगॉनला गेला होता. त्या वाईडिश लॉंगॉनला चांगला झेल टिपलाय प्रेमनाथ यांनी. 2 चौकारानं आशा थोड्याशा पल्लवी झाल्या होत्या, त्या आशेला सुरुंग लागलाय. धावा धावफलकावरती 3.3 षटकांचा खेळ 34-34. बघा इथे मात्र आता आयोजक थोडेसे मी म्हणे कठोर झालेत. आता प्लीज मध्ये पाणी घेऊन कोणी जाऊ नका. जर मध्ये पाणी घेऊन गेलात तर मात्र तुम्हाला त्या ठिकाणी दंडित केलं जाईल. एकदा आम्ही वॉर्निंग दिली, 2दा आणि 3 ओव्हर नंतर आम्ही अधिकृत पाण्याची वेळ तुम्हाला दिली, त्याच्यामुळे वेळ वाचा. गोलंदाज तयार. जयप्रकाश त्या बाद झाल्यात. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल. हो यावेळेस पहिला चेंडू आणि अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न केला होता जयेशनं. मॅन फ्रॉम घोडबंदरचा खेळाडू आहे. पहिला चेंडू मिस करतो जयेश. 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती त्या 34. जयेश घरात ऑन स्ट्राईक. कोलवटा चेंडू होता, समोर ड्राईव्ह केला. चेंडू जबरदस्त फील्ड करतील. 1 धाव या चेंडूवरती. पूर्ण धावफलकावरती नजर टाकली तर 35 धावा धावफलकावरती. 35 झालेत. तात्यानं सुरू केलं या मॅचला. तात्याने आशा पल्लवित केलेत या मॅचच्या. तात्या बाद झालाय, त्याच्या जागी न्यू बॅटर जयेश झालाय. एका बाजूला आपण चंद्रकांतला पाहतोय, मॅन फ्रॉम मीराचा एक महत्वपूर्ण बॅटर्स आज किल्ले घोडबंदर या टीम मध्ये खेळतोय. मिस केला होता यावेळेस हा चेंडू. अपील देखील तितक्या जोरात मैदानाच्या आतमध्ये केली होती. कदाचित मला वाटतं बॅटला ब्रश करून हा चेंडू मागे निघून गेला तो एसटीच्या. या शेवटच्या चेंडूवर येतोय सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा संख्या पळकावर लावल्या किल्ले काचकोन मालवणी मास्टर्स कोलीवाड या टीमनं त्या 36 धावा. डीजेला मी थांबवतोय, जातोय नेक्स्ट मॅचच्या टॉसच्या दिशेनं.
शेवटचा सामना असेल धीरज शेठ मोरवा टीम कॅप्टन आणि जय भवानी मोरवा टीम कॅप्टन, दोन्ही मोरव्याचे टीम कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये आता त्या 3 ओव्हर नंतर पाण्याची वेळ आहे, त्यानंतर तुम्ही पाणीमध्ये घेऊन जाऊ नका. आम्ही किती वेळा सूचना केल्यात, वेळ वाचवायची आहे आम्हाला, त्याच्यामुळे प्लीज सहकार्य करा. जर पाण्याची गरज असेल तर बॅटर पाणी मागतील. 4 षटकांचा खेळ झाला. शेवटचं षटक आहे 36. 36 धावा धापलकावरती आहेत. शेवटचं षटक हाताळण्यासाठी विनोद भोईर सज्ज झाले. सायकरेनला चंद्रकांत. मिस्तामिंग स्टोक आहे त्या ठिकाणी धनजी माची प्रयत्न केला होता धनजी माचीनं, मात्र पाहिलं की चेंडू भरपूर लांब आहे. अगदी सेफमध्ये चेंडू लँड झाला. या चेंडूवर चंद्रकांत मिळवतो 2 धावा. 2 धावेने धावसंख्या झाली ती 38. 38 धावा फळकावर लागले गेलेत. चंद्रकांत भोईर आल्यात आणि खास करून वैतरणावरनं त्यांच्यासाठी प्राईज आले. सिद्धेश पाटील 3 सिक्सरला 1500 रुपये वैतरणावरनं प्राईज आलंय. प्राईज आलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक थोडासा येतोय चेंडूच्या खाली. भरत मात्र आहेत आणि सुंदर असा झेल टिपला गेलाय. चंद्रकांत भोईर यांना परतावं लागलंय पॅव्हलियनच्या दिशेनं. गॉन. कौतुक करतोय माऊली 11 या टीमचं, कारण 18 मिनिटात 4 षटकं 18 मिनिटात 4 षटकं या टीमनं क्लिअर केलेत. असं सहकार्य करणं गरजेचं आहे, तर 5-5 ओव्हरच्या मॅचेस किंवा 4-4 ओव्हरच्या मॅचेस होतील. नाही, त्याला कारण असेल अगदी पॉझिटिव्ह इंटेंटनं तो मैदानावरती आलाय. प्लॅनिंग बनवलेले आहेत. ज्यावेळेला तुमची प्लॅनिंग नसेल ना मग मैदानावरती गोंधळ होतो. प्लॅनिंग आणि नुकतंच तुम्ही सांगितलं ना मागचे दोन्ही सामने असे झाले आहेत ज्यांनी 2-2 सामने जिंकले होते ते पराभूत झालेत. म्हणून माऊली मोरवा टीम जी 2 सामने जिंकून आलेत ना ते थोडीशी विचारपूर्वक आलेत. जसं मराठीमध्ये म्हण आहे मागची स्टेज म्हणजे पुढच्या स्टेज मागचा शाळा, तसा पहिला दोघांना ठेस लागलेली आहे आणि ते बघून माऊलीचा संघ मैदानावरती दाखल झालाय. वेल प्लॅनिंग आहे, नियोजन आहे आणि नियोजन असलं ना कर्म कुठलं का कार्य पण आहे ना यशस्वी होण्यात मागे राहत नाहीयेत. नियोजन होतं. आता फ्लाईट डिलिव्हरी होती. जसं फ्लाईट दिली समोर फ्लाईटला टेक ऑफ केलं आणि लँड केलं बॉन्ड लाईनच्या बाहेर. षटकार. ते 44 अगदी जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू मात्र बाहेर टाकला गेलाय. आणखीन एक चांगला फटका आहे, मात्र हवेत खेळला गेलाय. मागे प्रोडक्शन आहे. मंगेश पाटील झेलच्या खाली आलेत. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर विकास आउट. घेण्याचा प्रयत्न टॉपेज लागला आणि बरोबर वाईडिश लॉंग आणला जिथे काउ कॉर्नरचे जस्ट थोडंसं बाजूला मंगेश पाटील होते त्यांनी टिपलेला सुंदर असा झेल. अजून एक फलंदाज, कारण सुरुवातीला जे धावा झाले संतोष कोळी त्यानंतर थोडीशी बॅटिंग ऑर्डर कोलॅप्स झाली आणि ती कोलॅप्स झालेली थांबवलीच नाही. असं नाही की षटकार नाही आले, चौकार नाही आले, षटकार चौकार आले पण त्याच्यामध्ये सातत्य नव्हतं. विकेट आलं. दॅट्स अ लिव्हिंग डेंजरस. जसं असतं ना तसं लिव्हिंग डेंजरस होतं. विकेट आले. आताच्या घडीला 7 विकेट गमावल्या. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. धावा धापलकावरती 44-47. फ्लाईट दिलेली उंची दिली होती. लेग ब्रेकचा मारा करतात गोलंदाज विनोद भोईर. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू आहे. षटकाराला तर 50 होतील अन्यथा धावा 50च्या आत थांबतील. आणि ज्याप्रमाणे आपण मगाशी उल्लेख केला लिव्हिंग डेंजरस म्हणजे ECC प्रमाणे ही इनिंग आपण पाहिली. यावेळेस शेवटचा चेंडू देखील अगदी हातात फ्री होम डिलिव्हरी खेळला गेलाय. पॉईंट रिझनमध्ये त्या ठिकाणी जितो होते त्यांनी घेतलाय झेल. निलेश कोळी देखील या ठिकाणी झेलबादच्या स्वरूपात बाद झालेत. 5 षटकांचा खेळ इथे संपलाय.
धावसंख्या बनवल्या ती म्हणजेच मालवणी कोळीवाडा या टीमनं 44 धावा आणि 45 धावा विजयासाठी दिल्या गेल्या आहेत माऊली 11 या टीमला. चला जाऊया आपण टॉस प्रक्रियेच्या दिशेनं आणि मी इन्व्हाइट करतोय टॉस बॉक्समध्ये आमचेच सहकारी परिमलजी कारवा पल्लूभाई यांना आम्ही इन्व्हाइट करतो टॉस बॉक्समध्ये. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक त्या ठिकाणी करणार आहोत. तर भवानी जय भवानी मोरवा आणि भुऱ्या शेठ मोरवा दोन्ही टीमचे कॅप्टन भुऱ्या शेठ मोरवा टीमचे कॅप्टन आहेत. जय भवानी मोरवा टीम कॅप्टन पाठवून द्या प्रमोद कोळी. पैकीचा कॉल जिंकलाय भुऱ्या शेठ मोरवा या संघाने जिंकलाय आणि त्यांचा निर्णय क्षेत्ररक्षण. ओके, चूज टू बॉल फर्स्ट गोलंदाजी करण्याचा निर्णय भुऱ्या शेठ मोरवा या टीमनं घेतलाय. त्याच वेळेला जर पाहिलं तर मान्यवरांचा शुभ सन्मान देखील या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातो. आज त्यांची उपस्थिती देखील लाभलेली आहेत. परिमल खरबाजी अर्थात पलुबाई यांचा सन्मान आग्रिकोडी प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जातोय. सर आपला देखील महत्त्वाचं योगदान राहिले या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. त्याकरता परिमलजी आपला देखील मनापासून आभार आहे. या आग्रिकोडी प्रीमियर लीगला यशस्वी करण्यामागे या सर्वांचा महत्त्वाचा रोल राहिलाय, महत्त्वाचा वाटा राहिलाय. त्यांचं मनापासून आभार आहे. एक एक सामना संपलाय. जसा आपण टॉप 4च्या लिस्टमध्ये संघ दाखवलं तर 2 संघ आहेत जे टॉप 4च्या लिस्टमध्ये दाखल झाले आहेत. ओमसाई 1110 जुचंद्र ज्यानं पहिला सामना जिंकला होता. मागचा सामना पाहिला तर अजिंक्य टायगर भालकुम संघाने जिंकला होता. आणि आत्ताचा सामना सुरू आहे इथे माऊली मोरवा आणि मालवणी कोळीवाडा यामध्ये सामना सुरू आहे. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. टोटल छोटा आहे पण बॅटल मोठं होऊ शकतो कारण तितकी गोलंदाजी मालवणी कोळीवाड्याकडे आहे. तर दुसऱ्या बाजूला 2 सामने डॉमिनेटली जिंकून माऊली मोरवानं आपली ताकद देखील दाखवलेली आहे. त्याच्यामुळे तोही सामना बघूया कशा पद्धतीने होतोय. समाजच्या कक्षामध्ये आमच्या जोडीनं जॉईंट होतील. पुन्हा एकदा मनीषजी पाटील जॉईंट होतील. 2 आपण असे सामने पाहिलेत जिथे 58 धावांचा पाठलाग झालाय तर एका बाजूला 65 डिपेंड झाल्यात. तो स्क्रम जर कायम राहिला म्हणजे पाठलाग डिफेंड तर पाठलाग होऊ शकतो. पण कदाचित पाठलाग डिफेंड आणि हाही सामना डिफेंड होऊ शकतो. तशी जर कामगिरी गोलंदाजाने केली तर मजा येणार. अनपेक्षित गोष्टी इतिहासामध्ये नोंद केल्या जातात. चर्चा सोप्या गोष्टींची कोणीच करत नाही. तुम्ही नाही, मी नाही. जी गोष्ट सरप्राईज देऊन जाते त्याच गोष्टी चर्चा होत आणि कदाचित तो सरप्राईज पॅकेज या सामन्यामध्ये आपण शोधणार आहोत. पुढची 25 मिनिटं खूप महत्त्वाची असतील. प्रत्येक संघाच्या कार्यप्रणालीमध्ये फरक असतो. पाहूया आता या 45 धावांना रोखण्यासाठी ती कार्यप्रणाली कशी असणार आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमची. नाही, जसं तुम्ही उल्लेख केला कारण एकदा का ध्येयानं पछाडलेली माणसं आहे ना मागे लागली ना का मग तेही इतिहास घडतात. म्हणजे ध्येयानं वेळी झालेली माणसं इतिहास रचतात आणि मग आपल्यासारखी शाणी तो इतिहास वाचतात. आता तेच आहे, बघूया आता इतिहास इथे रद्द हिस्ट्री क्रिएट होणार का. खरं आतापर्यंत ज्या स्पर्धेमधला आपण जर ऑल ओव्हर परफॉर्मन्स झाला ना तर इतकी टोटल डिपेंड झालेली नाहीये. ही डिपेंड झालेली नाही आहेत. पण म्हणतात ना बाबा जे काल घडलं नव्हतं ते आज घडू शकतं. या स्पर्धेमध्ये कदाचित असा लो स्कोरिंग गेम हाय व्होल्टेज मॅच होऊ शकतो. म्हणून मी म्हटलं होतं बाबा टोटल बडा नाही आहे पण बॅटल मोठं होऊ शकतो. या धावा फक्त तो माइंडसेट. तुम्ही ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आलात ना त्यावेळेला काय विचारणे आल्यात की जितक्या धावा आहेत तितक्या पुरेशा आहेत. भाई जो प्राप्त आहे वही पर्याप्त आहे या विचाराने आल्यात की बाबा धावा झाल्या नाही या विवंचनेमध्ये मैदानावरती आल्यात. याच्यामध्ये तो फरक असणार आहे. नाही जमणार हा शब्दच मनातून काढून टाकावा लागणार आहे. टीम
मालवणी कोळीवाडा या संघाच्या कॅप्टनच्या मनातून किंवा एकूण एक खेळाडूंच्या मनातून तुषार यांनी स्कोर कार्डच बदलून टाकलं अपडेट करूया. तर मालवणी कोळीवाडा संघातील एकूण एक खेळाडूंच्या मनातून तो एक शब्द नाही जमणार हा आलाच नाही पाहिजे. आणि पाहूया त्यासाठी पहिलं षटक महत्त्वाचं आहे हाताळण्यासाठी. विक्रम नाईक ओव्हर द विकेटनं फुल लेंथ बॅटच्या टोला कनेक्शन मिडॉनचा क्षेत्ररक्षक मिडॉपला पोहोचेल. एक धाव कंप्लीट केली आहे. जितेंद्र ज्यांचा देखील अनुभव तितकाच चांगला आहे त्यांनी पहिल्याच बॉलवर पदलालित्य वापरलं पण स्ट्रोक तितक्या ताकदीने नाही खेळला. एक धाव. जितेंद्र पाटील आणि चेतन पाटील अशी सलामीची जोडी. विक्रम नाईक जे पहिले षटक हाताळत आहे नक्कीच तुम्ही ज्याचा उल्लेख केला म्हणजे एक चित्रपट आता त्यामध्ये डायलॉग आहे मुंह से ना नाही निकलना चाहिए. तसं आहे बाबा नाही म्हणायचं नाहीये हे जमणार किंबहुना आम्ही जमवून आणणार याची भट्टी जमवून आणणार. उजव्या शीच्या बाहेरचा चेंडू होता पहिला डान्सिंग डाऊन विकेट पुढे सरसावले जोपर्यंत मी होता क्षेत्ररक्षक डाव्या बाजूला गेला फील्ड केलं तोय 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. दोन्ही खेळाडू रनिंग बिटवीन मध्ये तितकेच तरबेज आहेत. पहिल्या 2 चेंडूचा खेळ धावा दाबलकवरती 3. मला असं वाटते तुषार चेतनला खातं खोलण्यासाठी 5 दिवसाची वाट पाहावी लागली. म्हणजे पहिल्या दिवसात त्यांनी खातंच खोललं नाही दोन्ही डावांमध्ये आणि त्यांनी आता डबलने खातं खोललेलं आहे AKPL मध्ये. ऑनसाईडला फिरून खेळण्याचा प्रयत्न गिरकी घेतली होती हा स्ट्रोक खेळताना पण कनेक्शन झालंय का पाहूया. बॅटने बॉलचं नाही बॉल बॉडीला ब्रश झालाय. लेग बायची एक धाव मिळते. दोन्ही संघ सांभाळून खेळत आहेत कारण हलक्यात घेऊन चालणार नाही मालवणी कोळीवाडाला. नाही खातं उघडायला वेळ गेला कदाचित आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक नव्हतं. आज ते लिंक झालंय. ते लिंक झालंय आणि म्हणजे बॅट अँड बॉल मधलं जे कुठं थोडंसं वैर होतं ना ते पाहिलं होतं. ते कुठेतरी मनोमिलन होत नव्हतं. आज ते मनोमिलन बॅट आणि बॉल मधलं हवा 14 ऑन साईडला फक्त बॉलला ढकललं. जास्त इलेव्हेशन नव्हतं अंतर नव्हतं फोर्स नव्हतं ताकद नव्हती फक्त वेळ जवळली. जितेंद्र नॉन स्ट्रायकर साईडला पोहोचले. सर्व काही अलवेल चाललेलं आहे. खरं तर माऊली मोरवा संघाच्या बाजूनं धावसंख्या पोहोचते आता 16. जसं तुम्ही सांगितलं बाबा मोरवा टीमला तर ऑल इज वेल चाले पण त्या दुसऱ्या बाजूला सांगायचं बाबा इथून चांगलं होईल एकूण चांगलं घडेल असं थोडंसं माइंडसेट. खांदे थोडेसे झुकलेले आहेत. बॉडी लँग्वेज खाली गेले तुमची. बॉडी लँग्वेजला वर आणा खांदे वर आणा. लढण्याची तयारी दाखवा. लढाल तरच जिंकाल. विकेट आलाय फलंदाज बाद होतोय. गॉन. चांगला तुकाराम जर आपण केला की लढावं लागेल. बघा हा सामना डू ऑर डाय आहे तर प्रत्येक संघाला माहित आहे की आज जितके सामने खेळले जाणारे आहेत ते डू ऑर डाय आहे. ट्रॉफीची साईज फक्त कमी जास्त असेल. चौथी तिसरी दुसरी कोणाचाच फोकस त्या 3 ट्रॉफीजवर नाही आहे. सर्वांचा फोकस आहे पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीवर. आणि पाहूया ती पहिली AKPL स्पर्धा जिंकण्याची संधी प्रत्येकाला आहे. पण पाहूया ते संघ कोणते असतील. आतापर्यंत 2 उपांत्य फेरीच्या लढती झाल्या आहेत. ही तिसरी चालू आहे. चांगली गोलंदाजी बॉलला खेळलेला आहे. ग्लायडेकर तर बॅकवर्ड पॉईंटला चेतन अजूनही नियंत्रण ठेवतायत आपल्या फटक्यावर. मंगेश देखील तितक्या चांगल्या पद्धतीने साथ देऊन सुरुवात देत आहेत आपल्या डावाची. धावसंख्या पोहोचते आता 17. जसं तुम्ही उल्लेख केला प्रत्येकाला ट्रॉफी जिंकायची पण एक टप्प्याने तुम्हाला पुढे जायचं आहे. अपनी जिंदगी भी मोबाईल की उस गेम जैसी है. एक लेयर का पार करो दुसरी कठिनाई वाली आती है. तशी एक टप्पा येणार कठीण पण त्याला पार करायचं आहे. कारण आपलं आयुष्य कसं माहिती आहे का त्या लुडो गेम सारखं आहे. अपेक्षा प्रत्येक वेळेला 6ची असते पण 1 आलं तरी पुढे जावंच लागतं. तसा खेळ आहे. जरी 6 नाही आले 1 आलं तरी तुम्हाला पुढे सरकायचं आहे. जास्त सावधानी खतरनाक ठरू शकते. आता किती वेळा आपण पाहिलेलं आहे आणि त्यामुळे जशी गोलंदाजी आता विकास घरत यांची हाताळली गेलेली आहे. चेतन पाटील थोडे बचावात्मक राहिले. बॉल हवे क्षेत्ररक्षक बॉलला चेस करेल पण तोपर्यंत बॉल मागे सरकतोय. डीप कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक अजूनही बॉल चेस करतोय. शेवटच्या क्षणाला चेस इनकम्प्लीट. पण पाहूया या 4 धावा पळून पूर्ण केल्या. दोन्हीही सडपातळ बांध्याचे फलंदाज आहेत चेतन आणि मंगेश. 4 धावा त्यांनी पळून पूर्ण केल्या. धावसंख्या पोहोचते 21. इतक्या गरमीमध्ये 4 धावा पूर्ण करणं सोपं नाहीये पण मंगेश पाटील आणि चेतन पाटील जसं मी मागच्या दिवसामध्ये उल्लेख केला होता बाबा जास्त वेळ धावला की दम लागतो पण जास्त धावायला पण दमच लागतो. त्याच्यामुळे तो दमखम मैदानावरती दोघांनाही दाखवले चेतन पाटील आणि मंगेश पाटील. स्कोर 21-21. बॅटला लागलाय वरती फ्लाइंग स्लिपला तात्या अर्थ जयप्रकाश
आणि त्याने टिपला झेल, विकेट आलाय, त्याच्याने एनर्जी येते का बघूया, एक गाणं घेऊया येऊया. 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. धावा दाबलकावरती 21-18 चेंडूचा खेळ आहे. 18 मध्ये 24 अजून करायचे आहेत. एक हलकीशी 2 डीजे मास्टरची. आणि येऊया AKPL आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीग. परीक्षा शेवटच्या श्वासापर्यंत आपली साथ सोडत नाही. शाळेत असताना SSC HSC, त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा, आणि आता क्रिकेटचा हा सामना, क्रिकेटची स्पर्धा जिंकण्यासाठी परीक्षा. पण पाहूया या परीक्षेसाठी अभ्यास बरोबर झाला आहे का. पहिल्या नावामध्ये अभ्यास तितका दिसला नाही मालवणी कोळीवाडा संघाचा, पण आता 18 चेंडूमध्ये 24 धावा मॅनेज करता येऊ शकतं. हे षटक जर इकॉनॉमिकल राहिलं तर मजा येईल या पुढच्या 3 षटकांमध्ये. म्हणजे या वाऱ्याच्या बाजूने येणारं षटक जर कमी धावांचं आलं तर जसा तुम्ही उल्लेख केला, मॅचमध्ये रोमांच देखील येईल, कमबॅक देखील येईल, आणि त्याच वेळेला मालवणी कोळीवाडा आत देईल. आणि हीच गोष्ट मोरवा माहिती आहे, माऊली मोरवाला माहिती आहे या षटकाची उपयुक्तता किती आहे, किंवा हे षटक किती इम्पॉर्टंट असणार आहेत, महत्त्वाचं षटक आहेत. कारण जर 18-24चा सामना करायचा तर या षटकाला थोडं मोठं करावं लागणार आहे. हवेच्या दिशेनं येणारं षटक, या षटकाला तुम्हाला थोडंसं मोठं करावं लागणार आहे. जसं तुम्ही उल्लेख केला, परीक्षा आयुष्यभर चालू असते. फक्त काय असतं, शिक्षक पहिले शिकवतात मग परीक्षा घेतात. फक्त जिंदगी ऐसी है, पहिले भाई सिखाती है फिर एग्जाम भी लेती है, परीक्षा पण घेती. त्या परीक्षेमध्ये कोण पास होतोय कोण नापास होतोय त्याच्यापेक्षा परीक्षेला सामोरे कसं जाता, त्याला धैर्यानं तोंड कसं देता, हे देखील तितकंच महत्वाचं आहे. समोर आहे एक्झाम आहे, टेस्ट आहे, पण त्या टेस्टमध्ये आम्ही उतरतोय, भाग घेतोय, हे देखील सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, तिसरं षटक कोण हाताळेल या पुढच्या 3 षटकांपैकी, आणि ते षटक जयेश घरत हाताळत आहेत. फुल टॉस, बॅक टू द बॉलर, मिड ऑफ नाहीये, बॉल मागे सरकतोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं मालवणी कोळीवाडाचा. 1 धाव मिळते, एका धावेची वाढ, धावसंख्या 22, जिंकण्यासाठी आवश्यकता 23 ची, बॉल शिल्लक आहे 17. बघा, याच एंडनं मागचा सामना तुम्ही बघितला, तुम्ही देखील होता कॉमेंट्री बॉक्समध्ये. जयप्रकाश पाटील जे उमेल मंच त्यांनी कमाल केली होती, तिथे जय होते, आताही जयेश आल्यात. जय आहे, जी कमाल त्यांनी केली ती कमाल करायची आहेत. पण सध्या कूल अँड काम मंगेश पाटील, विनोद भोईर, कूल अँड काम पायावरचा चेंडू होता, फ्लिक केला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक आहे दूरवरती, जोपर्यंत येतील फील्ड करतील. 2 धावा, चेंडू जो जरा उडाला ना, जो फिल्डरच्या कदाचित हाताच्या रेंज पासून खांद्यावरती गेला, तिथे थोडासा वेळ गेला, आणि त्या वेळेमध्ये 2 धावा झाल्यात. स्कोर 24-24. काय खेळ चाललाय फलंदाजांचा, म्हणजेच प्लॅन ऑफ ॲक्शन ठरवून दिलेली आहे कॅप्टन चेतन पाटील यांनी. प्रत्येक फलंदाजाला नेमकं काय करायचं, त्याचमुळे आपल्या ओळखीच्या विरोधात जाऊन खेळ चाललेला आहे. आपण जर डावाकडे पाहिलं तर एकही षटकार नाहीये. ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त भर आल्या, शेवटच्या बॉलवर षटकार आला तो पहिल्या षटकाच्या. त्या विपरीत प्रत्येक जण ग्राउंड स्ट्रोकवर जास्तीत जास्त भर देताना पाहायला मिळालंय. नाही, म्हणून म्हणताना ना किसके अभाव में जिओ ना किसके प्रभाव में जिओ. नाही कोणाच्या अभावामध्ये जगायचं, नाही कोणाच्या प्रभावाखाली जगायचं. आपला जो स्वभाव आहे ना तसं खेळायचं आहे. कोलवा टप्प्यात चेंडू होता, ड्राईव्ह केला, मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत, तर त्या जोपर्यंत जातील उजव्या बाजूला फील्ड करतील, थ्रो येईल तोपर्यंत एकच धाव. काय फील्डिंग केले, ना किसके अभाव में जियो ना किसके प्रभाव में जियो, ये जिंदगी अपनी है भाई, इसको अपने मस्त स्वभाव में जियो. या एका धावाने दापलकावरती धावा आहेत त्या 25-25. 14 चेंडूचा खेळ आहे, 20 करायचे आहेत. पाय घसरता कामा नये, त्याचमुळे सांभाळून मंगेश पाटील सुद्धा पाऊल टाकतोय. चांगलीच गोलंदाजी पाहायला मिळाली षटकामध्ये. जयेश ड्राईव्ह केलाय बॉलला, कव्हरला, क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर, सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, द्यायचा की नाही द्यायचा, घ्यायचा की नाही घ्यायचा, संभ्रम होता. मिळते फक्त एकच धाव. मॅच सुरू आहे, दोन्ही संघ चांगला प्रतिकार एकमेकांना करतायत. 13 चेंडू 19 गरज. या वेळेला तुम्ही जसं म्हटलं बाबा घ्यायचा का नाही घ्यायचा, रंगीला मध्ये गाणं आहे, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. तशी कहाणी आहे, क्या करे और क्या ना करे ही कहाणी आहे मैदानावरती. स्कूप करायला गेले, तीच कहाणी आहे भाई. क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल है, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. 12 बॉलचा खेळ आहे, 12 मध्ये 19 करायचे आहेत. या बाजूचं षटक संपले, त्या बाजूचं षटक येणार आहे. मॅच पण या बाजूनं त्या बाजूनं चाललाय. हलकीशी 2 डीजे मास्टरची ऐकूया. 12 बॉल 19.
असं मैदानाच्या बाहेर तुम्हाला मी एक काम सांगितलं की दुकानात जाऊन एक थंड पाण्याची बॉटल आणि तुम्ही आणाल का? तुम्हाला सांगितलं थंड पाण्याची बॉटल आण, मैदानाच्या बाहेर आणणार नाही, पण जेव्हा मैदानाच्या आत न सांगता खेळाडू पाणी घेऊन जातात, ही एक भावना क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला पाहायला मिळते. नहीं याला पण कारण है क्या बरं, किसी को पानी लाने जाओ ना तो पहले वही पीता है. ये जिंदगी है भाई, हर कोई अपने लिए जीता है. ऐसे तेज है, जिसको पानी लाने जाओ ना पहले वही पीता है. ये जिंदगी है जो हर कोई अपने लिए जीता है. तसा खेळ आहे आणि क्रिकेट तेच आहे. आणि पाणी कधी न्यायचं केव्हा न्यायचं हे तुम्हाला माहिती पाहिजे. त्यावेळेला जसा तुम्ही उल्लेख केला होता बाबा, पाणी घ्यायचं नाही घ्यायचं हे तुमच्यावरती डिपेंड असतं. आणि पाणी कोण घेऊन गेलेत तर राजा घरत यांनी नक्कीच ते टॉनिक पोचवलेलं आहे मैदानाच्या आतमध्ये मालवणी कोळीवडा सिंघाला. पण इक्वेशन चांगलं सेट झालं. अपेक्षा तुमची आमची आणि उत्तम दर्जाच्या क्रिकेट रसिकाची पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे, कारण 12 चेंडूवर जिंकण्यासाठी 19 धावांची गरज आहे माऊली मोरबा या संघाला. 12 चेंडू 19 धावांची आवश्यकता. जसं तुम्ही उल्लेख केला राजा घरत पूर्ण टीम ना, म्हणजे हा पहिल्या दिवशी ज्यावेळेला उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेला देखील प्रत्येकानं राजा करत असतील, त्यानंतर पूर्ण टीमनं जी चर्चा केली होती की बाबा अशी स्पर्धा घ्यायची होती ज्या स्पर्धेमध्ये कदाचित आत्तापर्यंत या 23 संघामधला खेळ चालू होता, पण जी बॉन्डिंग वाढवायची होती ती बॉन्डिंग वाढवा. भले मालवणीचा संघ खेळतोय पण मालवणी टीम खेळते, पण राजा घरत ॲज अ टीममधनं ते गेले मैदानावरती. ही बॉन्डिंग आहे, ती बॉन्डिंग महत्वाची आहे. 12 मध्ये 19 करायच्यात. गोलंदाजीसाठी कोण येतोय त्यावरती चर्चा आहे. संजय भंडारी तो फिरकीचा जादूगर आहे मालवणी टीमचा, द मॅन ऑफ गोल्डन फिंगर म्हणून ज्याला पाहिलं जातं, मॅन ऑफ गोल्डन आर्म. आणि खेळपट्टीवरती कोण आहे? बेस्ट पेअर आहे मंगेश पाटीलच्या रूपानं. अनुभव आहे, प्रचंड एक्सपिरियन्स त्यांच्याकडे आहे. विनोद भोईच्या नावाने आक्रमकता आणि बरोबर जी मॅच्युरिटी असा संगम असलेले दोन्ही खेळाडू आहेत. 12 मध्ये 19 याचा अर्थ मॅच पण 19-20. 12 मे 19 मॅच 19-20. पहिला चेंडू व्हाईट बॉल लेग स्टंपच्या बाहेर होता. प्रगल्भता पाहिजे तुमच्याकडे, मॅच्युरिटी पाहिजे आणि ती मॅच्युरिटी दाखवायची आहे. 12 बॉल 18 रन. 12 चेंडू 18ची गरज आहे. सुरुवात या षटकाची अवांतर धावेने झालेली आहे. बॉलिंग ट्रॅकर पुन्हा एकदा संजय. बॅक टू द बॉलर, मिड ऑन नाहीये, चेस आहे लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाचा. एक धाव पूर्ण होईल, सेकंडचा कॉल दिला जाईल. थ्रो पाहूया नॉनस्टॉप साईडला. आणि त्या ठिकाणी फलंदाज विनोदचा खेळ संपलाय की खेळ चालू राहील त्याची तपासणी TCP लाईव्हच्या ब्रॉडकास्टिंग रूम मध्ये. पुन्हा एकदा आता हार्ट बीट्स वाढतील. जसा तुम्ही उल्लेख केला बाबा, फलंदाजाचा खेळ संपलाय का राहिलाय, त्याच्यापेक्षा मैदानावरचा खेळ रंगलाय. आता रंगामध्ये भंग झालाय का ते बघूया. म्हणजे प्रशांत जाधवने नेहमी सांगता बाबा, गेंद और बल्ले की भी चिड़ी जंग चढ़ा है क्रिकेट का रंग, या रंग में भंग हुआ है क्या? रंगामध्ये भंग झाला का? रंगाचा बेरंग झालाय का? ज्यावेळेला चेंडू हातामध्ये आला, गॅदर केला गेला, विनोद भोईर त्या क्रीजच्या आतमध्ये नाही आल्यात. चेंडू ज्यावेळेला स्टंपला लागला, बेस डिस्ट्रॉय झाले, त्यावेळेला त्यांची ते बॅट ड्रॅग झाले, त्या क्रीजच्या आतमध्ये आले की नाही आले. टेन्शनवाला मामला आहे. चेंडू हातामध्ये आला, गॅदर झाला, त्यावेळेला बघूया काय झालं. पंच अजून पाहतील. दुसऱ्या अँगलनं पाहण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू हातामध्ये आलाय संजय भंडारी यांच्या, त्यावेळेला विनोद भोईर त्या क्रीजच्या जवळ आल्यात, हातामध्ये चेंडू गॅदर झालाय, बेल्स डिस्ट्रॉय झाल्यात. त्यावेळेला पंचाने सांगितलंय इट्स द OUT आउट. फलंदाजाला परतावं लागले, बॅक टू डगआउट. महत्वाच्या वेळेला रंगामध्ये रंगाचा बेरंग झालाय. थोडासा रंग आपण भरूया, एक DJ मास्टरचं गाणं ऐकूया.
या सामन्यामध्ये सातत्यानं पाहायला मिळते आहेत. सामन्याची स्क्रिप्ट लिहिले कोणी आणि आता परफॉर्मन्स कोण करतोय या ठिकाणी प्रत्येक जण आपली कलाकारी सादर करतोय, प्रत्येक जण आपली भूमिका योग्य त्या पद्धतीने सांभाळतोय. संजय भंडारी यांच्यावर जबाबदारी या षटकात दिली होती. त्यांना आपण वाईट बॉलने सुरुवात करताना पाहिलं, पण त्यानंतर एक धाव पूर्ण करून रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झाले. ते म्हणजे विनोद, ज्यांच्यावर एक या धावफलकाची भिस्त होती, पण ते मंगेशची साथ सोडून गेले. प्रेमनाथ हे नवीन फलंदाज दाखल झालेत. इक्वेशन पुन्हा एकदा बदललंय. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे मालवणी कोलिवाडासाठी विकेट आलाय. विकेट महत्वाचा आलाय, पण बॅटिंगला कोण आलाय बरोबर थोडंसं फ्लॅशमध्ये जा. दुसरा दिवस ज्यांनी गाजवला होता ते बॅटिंगसाठी आल्यात. प्रेमनाथ पाटील बॅटिंग वरती आल्यात, ज्याने दुसरा दिवस गाजवलाय. आदरणीय भगवानजी पाटील जे सचिव आहेत आग्रेकोळी समाज सामाजिक संस्थेचं, यांचं देखील दुपारच्या सत्रात आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. आणि सामना देखील तसाच रंगतदार आहे. लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा उद्देश, पण बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर नाही जात आहे. जर आपण बाउंड्री पर्सेंटेज जर पाहिलं या डावाचं, तर एक षटकार आतापर्यंत आलेला आहे, तो सुद्धा पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर. 10 चेंडू 16ची गरज. नाही, त्याला कारण आहे पर्सेंटेज का कमी आहे, कारण ॲडव्हान्टेज घेतलाच नाहीये. ॲडव्हान्टेज त्यांनी घेतलाच नाहीये, म्हणून हे पर्सेंटेज थोडंसं खाली. 10 मध्ये 16, 10 बॉलचा खेळ आहे, 10 चेंडूचा खेळ आहे, 16 आहे. आणि आता आगरी कोळी मास्टर प्रीमियर लीगचा रंगलेला हा 16 आहे. सध्या वॅगनवेल दाखवलं तर माऊली मोरवानं कशा धावा केल्यात. एकच जो स्ट्रोक होता तो मिड विकेटच्या डोक्यावरून गेला होता, आणि त्याच्यानंतर या सिंगल डबल आहेत. सिंगल डबलनं धावफलक आलाय. पण आता प्रेम आहेत, प्रेमनाथ पाटील. दुसरा दिवस ज्याच्या फलंदाजीनं गाजवला, बॅटिंगनं फ्लातून खेळ त्याने केला होता, ते स्ट्रायकर एंडला आहेत. क्लीन बॉल, क्लीन बॉल. संजय भंडारी भाई कमाल कर रे, कमाल 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 केले. क्लीन बॉल. प्रेमनाथ पाटील डिपार्ट्स बाद. शकतो, पण आता मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांनी मनावर घेतलेला आहे की निकाल शेवटच्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर लागला पाहिजे. तसं घडतंय सुद्धा. काय गोलंदाजांनी केलेलं आहे. पहिलं षटक विक्रम नाईक जो लीड बॉलर होता त्यांनी खर्च केलाय 12, विकास आले खर्च केल्या 7, मिळवला 2 विकेट. तिसरं षटक जयचं 5 धावांचं, आणि संजयचं हे 4थं षटक आतापर्यंत. इकॉनॉमिकल 3 चेंडू 3 खर्च केल्यात, 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. जसं तुम्ही स्ट्रॅटेजी सांगितलं, 12वरनं 7 वरती आले, 7वरनं 5 वरती आले, 5 वरनं अजून खाली येतात. हा शेअर मार्केट थोडासा कोसळलाय. धावांचा जो शेअर बाजार आहे ना, थोडासा कोसळलेला आहे. आणि जसा फटका प्रेमनाथ यांनी खेळला होता तो देखील अपेक्षित केला गेला होता. मनोहर राऊत जे गेल्या 5 दिवसांपासून आपली अंगमेहनत घेत आहेत आणि हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करतात, आयोजकांना मदत करतायत. तर डॉसन यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस मनोहर राऊत यांना मिळालं. धन्यवाद डॉसन, आपण या सर्व कार्यांची दखल घेत आहेत, त्याबद्दल आपलं देखील कौतुक आहे या निमित्तानं. आणि मनोहर या आणि आपल्या 500 रुपयाचं कॅश प्राईज कलेक्ट करायचं. सामना पुन्हा एकदा रंगतदार अवस्थेत आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 16ची गरज आहे. मंगेश पाटील अजूनही 100चं स्ट्राईक रेट खेळतोय. पाहूया भरतची साथ मंगेशला कशी मिळते. माऊली मोरवा 29 धावा, 21 चेंडूचा खेळ संपलाय. 9 चेंडू 16 धावा. म्हणून मी त्या गाण्याचा उल्लेख केला होता की बाबा क्या करे क्या. आता कन्फ्युजन दुसरी वाढले. 3 इडियट मध्ये गाणं आहे, कन्फ्युजन है सोल्युशन का पता नाही. तशी सध्या गाडी आहेत बाबा. कन्फ्युजन वाढलंय, जास्त कन्फ्युज होऊ नका. मॅच थोडासा हाय व्होल्टेज वाला आहे. समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला, जोपर्यंत फील्ड करतील. कारण असंही आपल्या घरामध्ये ज्यावेळेला थोडंसं व्होल्टेज वाढतं त्यावेळेला फ्यूज उडतो, आणि असा मॅच हाय व्होल्टेज होतो तेव्हा माणूस कन्फ्यूज होतो. कन्फ्युजन आहे. 8 बॉलचा खेळ आहे, 8 मध्ये करायच्या त्या 15. एक्सपेक्टेशन प्रेक्षकांचं वाढलेलं आहे. 25 धावा डिफेंड होतील का हा प्रश्न तुम्ही डावाच्या पहिल्यांदाच विचारला होता, पण आता मंगेश मनावर घेतलं. मोठा फटका खेळला तर धाडस त्यांनी बाळगलं, पण त्यांचं धाडस धावा देऊन नाही गेलं. ते पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत जात आहेत. सामना अगदी रंगतदार वळणावर. माऊली मोरवाला टफ कॉन्टेस्ट देतोय मालवणी कोळीवाडा. मंगेशचा खेळ संपला. रिप्लेमध्ये टीसीबीच्या लाईव्हच्या माध्यमातून लेग स्टंपच्या बाहेर चेंडू होता, त्याला स्वीप केलं होतं. पण काय झालं माहिती का, मंगेश पाटील ज्या इंटेंटनं मागे खेळत होते ना, बचावात्मक खेळत होते, त्याच्यामुळे एकाएकी फटका खेळणं कदाचित थोडंसं चुकले. जसं म्हणतात ना, बऱ्याच वेळ बघ आपली तलवार पण मॅनामध्ये ठेवली ना, तिला पण गंजब असतो. तुम्ही बॅट मॅन केली होती,
भरपूर वेळा खाली राहिलं होतं, अगदी म्हणजे मराठीमध्ये म्हणतात ना एकदम कोशामध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. कदाचित ते कारण होतं, पण मॅच संपला नाहीये. किंबहुना आता कुठे तो रंगामध्ये आलाय. 7 मध्ये करायच्या त्या 15. जास्त सावधानी खतरनाक ठरू शकते आणि तेच आपण अगदी सोप्या भाषेत समजावून सांगू शकतो या खेळाडूंना. आणि सावधानी बाळगल्यानंतर या 45 धावांचा पाठलाग करताना ती धीमी सुरुवात. पॉवर प्लेमध्ये फक्त एकच षटकार होता आणि त्याचमुळे त्या धावा ज्या पॉवर प्लेमध्ये येणं गरजेचं होतं त्या धावा नाही आल्या. त्याचमुळे आता अडचण वाढली माऊली मोरवा या संघाची. धावसंख्या 30 झाले. 7 चेंडू जिंकण्यासाठी आता 15 धावांची गरज आहे. सामना दोन्ही संघांसाठी खुला आहे. स्ट्रायकर्सला नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजे उमेश पाटील. आणि शेवटचा बॉल सुद्धा गोलंदाजाच्या पक्षात जाईल की नाही शहानिशा करूया पुन्हा आता TCV लाईव्हच्या ब्रॉडकास्टिंग रूम मध्ये. भाई मॅच नाही इझी, खेळू नका लेझी. मॅच नाही इझी, खेळू नका लेझी. आमचे थर्ड अंपायर झाले थोडेसे बिझी झाल्यात. लेझी खेळू नका. डीजे वाले भाई अलार्म बजाएंगे लेकिन रुकिए थोडं थांबा, मग परत एकदा वाजवा. परत एकदा तिसऱ्या पंचांना पाहू द्या. तुकाराम सर आता किती विश्लेषक जागे होतील. असं खेळायला पाहिजे होतं, तसं खेळायला पाहिजे होतं, पण मैदानात जे काय घडतं ते मैदानात खेळणाऱ्यालाच माहीत असतं. नाही बघा, पंचांनी पाहिलं, निरीक्षण केलं. ज्यावेळेला हातामध्ये चेंडू आलाय, स्टंप डिस्ट्रॉय झाल्यात, त्यावेळेला बॅटर आतमध्ये आलाय. इट्स अ सेफ. तो बॅटर आतमध्ये आलाय. पंचांनी सांगितलं इट्स अ नॉट आउट. आलाय, सेफ झालाय. बाबा जीव थोडासा जसं तुम्ही म्हणला ना तो भांड्यात पडलाय. फक्त छोट्या का मोठ्या ते आहे, कारण रविवारचा दिवस असतं ना, मग भांडं थोडंसं मोठं घ्यावं लागतं जेवण बनवताना. आता तो जीव भांड्यामध्ये पडलाय. आता समीकरण बघणं गरजेचं आहे. 6 बॉलचा खेळ आहे. 14 धावा करायची आहेत. 6 बॉल 14. 6 चेंडू 14 धावा. 30 चेंडू 45 धावा अशी सुरुवात होती या डावाची. पण आता 6 चेंडू 14 धावा कंपल्सरी चेस अशी सिच्युएशन आहे या डावाची. फलंदाजी करताना जितेंद्र आणि चेतन यांनी सुरुवात चांगली देण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर त्यांच्या फलंदाजांना जो खेळ देणं गरजेचं होतं, बंधनकारक होतं, अनिवार्य होतं, तो खेळ देता नाही आला. पण अजूनही खेळ संपला नाहीये. आता फलंदाजाच्या बाजूने जो एंड आहे तो आहे, पण मागच्या सामन्यात जर 6 चेंडू 12 धावा डिफेंड झालेल्या आहेत. आता इक्वेशन काय? 6 चेंडू 14. मागचा सामन्याचा थोडासा तो रिप्लेवाला शो येणार का आता दुसरा प्लेवाला शो येणार आहेत? कारण जसं फार पूर्वी ना टेप रेकॉर्डर होतं ए साईड आणि बी साईड. आता ती बी साईड वाजवली जाणार का मागच्या प्रमाणे ए साईड वाजवली जाणार आहे. 6 मध्ये 14. गोलंदाजी कोण करणार? शेवटचे षटक कोण हाताळणार? मिथुन भंडारी जे कॅप्टन आहे संघाचे ते जबाबदारी उचलतील आपल्या खांद्यावर. वेळ बरोबर आहे. चला आता जास्त वेळ घेऊ शकत नाही तुम्ही. ना वेळ बरोबर आहे, पण कोणाची? पुढची 5 मिनिटं. त्यामुळे वेळ बदलणार आहे. आता बरोबर आहे, पण वेळ बदलणार आहे. बक्षीस पात्र फेरीत दाखल होण्यासाठी पुढचे 6 बॉल्स, पुढची 5 मिनिटं. माऊली मोरवा आणि मालवणी कविवडा दोघांच्या नावामध्ये एम फॉर मनीष आहे. पण पाहूया आता माऊली की मालवणी. ना म्हणून थोडासा वेळेचा वापर करा. वक्त है भाई, वक्त है जो हंसाता भी है, वक्त है जो रुलाता भी है, लेकिन ये वही वक्त है जो सब कुछ सिखाता भी है. 6 मध्ये 14. सुरुवात या षटकाची कोणत्या संघाच्या बाजूने होईल? उमेश पाटील यांच्याकडे ती आक्रमकता आहे, पण मिथुन भंडारी यांच्याकडे तो अनुभव आहे, त्यांची गुणवत्ता आहे. आणि पाहूया त्या गुणवत्तेचं सादरीकरण गोलंदाज करेल की आपल्या प्रतिभेची लयलूट फलंदाज करेल. पुढची 6 बॉल्स खूप महत्त्वाचे आहेत. माऊली मोरवा आणि मालवणी कवळी दोन्ही संघाचे संघमालकांनी देव पाण्यात ठेवले असावेत. पण पाहूया आता या षटकावर कोणत्या खेळाडूची मेहनत कामी येईल, कोणता खेळाडू भाव खाऊन जाईल, कोणत्या खेळाडूची चर्चा होईल. बॉलिंग प्रॉपर मिथुन भंडारी. पहिलाच बॉल चकवा देऊन विकेट किपरच्या हातामध्ये. षटकाची सुरुवात मिथुन भंडारी अर्थात मालवणी कोळीवाडा. चला जसं तुम्ही उल्लेख केला, कोण खाऊन जाणार आहे भाव? रंगलाय मॅचचा दुसरा डाव. आता दुसरा डाव रंगलाय. 5 मध्ये 14. ओ व्हाईट बॉलचा इशारा होतोय. 5 मध्ये 13. 31 झाल्या, 32 झाल्यात. 5 मध्ये 13. मॅच 13 या मेरा लगता है सबको प्यारा. दोन्ही संघ एकमेकांना तेच
समजावून सांगतायत, तेच इशारे करतात. पण पाहूया आता 5 चेंडूमध्ये 13ची गरज आहे. स्ट्रायकर साईडला फलंदाज उमेश पाटील आहेत. बॉलिंग ट्रॅकवर मिथून ऑन साईडला लॉफ केलाय. ढग तळपत्या सूर्याला झाकून ठेवू शकत नाही. मिड विकेटला उमेशचा हा दमदार षटकार. दमदारी होता, शानदारी होता. पायावरचा चेंडू थोडंसं खाली गेला बघा, पायावर गेले. लेग स्टंप वरती तुम्ही गेले भाई. पेर पकडण्याची कोशिश, बॉटमहॅनचा वापर आणि चेंडू करतोय हवाई सफर. आणि जसं तुम्ही उल्लेख केला, जास्त वेळ सूर्याला झाकून ठेवा. पण सूर्यासारखं बनणं देखील तितकं सहज सोपं नसतं. अगर सूरज की तरह चमकना है तो उसके जैसा पहला जलना होगा. इफ यू लाइक शाइन लाइक अ सन, फर्स्ट बर्न इट. पहिले भाई जलो, पहिला त्याच्यासारखं जलावं लागणार आणि तेच तळपावं लागणार आहे. कारण तसं नव्हतं. कामयाबी भाई मांगने से नहीं मिलती, थोड़ा सा जागने से मिलती है. जागा झालंय. 4 मध्ये 7 करायचे आहेत, अजूनही 7 द्यायची आहेत. मॅच अजूनही रफ अँड टफ आहेत. एका बाजूला उमेश आहेत आणि यांचं नाव उमेश आहेत. पण टीमने सांगितलं भावा तो उमेश नाही आहेत. टीमची उमेद आहे, टीमची आशा आहे, टीमची अपेक्षा आहेत. आकांक्षा, आशा, अपेक्षा, आकांक्षा आहेत. तर समोर टीमचा नेता, टीमचा लीडर मिथून. यावेळेला मिस केलंय, पाठीमागे चेंडू गेलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एकानं 2 केला पण एकानं 1 पण नाही केली. त्याच्यामुळे एकाला परतावा लागले माघारी. षटकारानं मॅच त्या साईडला गेला होता. डॉट बॉलने पुन्हा एकदा या साईडला आलाय. समीकरण बघूया. 3 चेंडूचा खेळ आहे. 3 मध्ये करायच्या 7, 1-7, 7-7, एक धलकीची 2, 3 मध्ये करायच्या 7. या सस्पेन्स चित्रपटाचा विलन कोण आहे ते प्रत्येक क्षणाला बदलत चाललेला आहे. चित्रपटाचा हिरो मात्र विलनचा शोध घेतोय, पण तो काय शोध अपूर्ण राहिलेला आहे. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. षटकार आल्यानंतर वाटलं होतं की सामन्यामध्ये पकड मजबूत करेल माऊली मोरवा संघ, पण पुढच्याच बॉलवर आपल्या फिरकीची जादू गोलंदाज मिथून भंडारी दाखवताना पाहायला मिळाला आणि त्यांनी फ्लायटेड बॉल ठेवला. बॉलला टर्न मिळाला. पुढ्यातला बॉल पुढे पाठवण्याचा प्रयत्न उमेश पाटील यांचा होता. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7ची गरज. दोन्ही गोष्टीचा उल्लेख तुम्ही केला, नायकचा खलनायकचा. आता नायक कसं बनायचं बघा. त्या अनिल कपूरवाले चित्रपटासारखं नाही. एक दिन का मुख्यमंत्री नाहीये. नायक या विजयाचा नायक बनायचा आहे, या मॅचचा नायक बनायचा आहे, या मॅचचा हिरो तुम्हाला बनायचा आहे. हिरो बनने का मौका दोनों तरफ आहे. फलंदाजाला देखील आहे, गोलंदाजाला देखील आहे. नायक बनण्याची संधी दोघांना देखील आहेत. इथे नायक उमेश पाटील बनू शकतात. इथे नायक जर पाहिलं तर मिथून भंडारी देखील बनवू शकतात. दोघांना संधी आहेत. कोण बनणार विजयाचा नायक? 3 मध्ये 7. परिस्थितीला पाठ दाखवायची नसते, परिस्थितीला तोंड द्यायचं आणि त्यासाठी दोन्ही संघाचे हे दोन्ही खेळाडू सज्ज झालेले आहेत. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7ची गरज. पुढचा बॉल मिथून भंडारे. अजूनही प्रेशर आहे, अजूनही सस्पेन्स आहे, अजूनही क्लायमॅक्स मध्ये खूप काही घडायचं बाकी आहे. एक चुकीचं पाऊल पडलं, आपण सामन्याच्या बाहेर तसवे. चुकीचं पाऊल टाकण्याच्या अगोदर थोडासा पॉज घेतलेला आहे मिथून भंडारीने. 3 चेंडू जिंकण्यासाठी 7ची गरज आहे. पुन्हा एकदा आपण येतोय, व्यत्यय आला होता, बाजूला सरकवतोय. पॉज संपलाय. पुढचा बॉल बॅचेज फ्लाय स्लीप आहे, क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न नाही. 2 चेंडू जिंकण्यासाठी 7ची गरज. 2 गोष्टी घडल्या. एक तर कॅच उडाला होता, तो सुटलाय. मग एक नाट्य घडलेलं आहे, त्यावरती मी येणार आहे. पण आता मॅच कसा आर्बिटिंग, आपण प्रेक्षक हो एकदा टाळ्यांचा गजर दोन्ही टीमसाठी व्हायला पाहिजे. जसा खेळ पाहिजे होता अग्री कोहली मास्टर 40+ मास्टर प्रीमियर लीगला, तसा खेळ चाललाय. दोन्ही बाजूने बघितलं ना, कोणी इथे हार मानायला तयार नाहीये. हारना और हार मानना 2 अलग अलग चीजें. हरायचं नाहीये, जिंकायचे. सामने हार देख के भाग जाए उसे अनाड़ी कहते हैं, लेकिन सामने जो हार देखे ना तो भी लड़ जाए उसे असली खिलाड़ी कहते हैं. एक चित्रपट आला होता अक्षय कुमारचा खिलाडी. नंतर आता खिलाडियों का खिलाडी. आता खिलाडी पाहिजे, खिलाडियों का खिलाडी पाहिजे का गेम चेंजर खिलाडी पाहिजे, मॅच चेंजर खिलाडी पाहिजे. पण मॅच मध्ये रोमांच आलाय, मजा नक्की झाले. आणि जसं तुम्ही उल्लेख केला होता, स्थिती, परिस्थिती, ऍक्शन, रिॲक्शन सर्व काही आहेत. फक्त जो एक सीन मागे घडला होता त्यावरती नंतर पाणी मैदानावरती पुन्हा एकदा तेच आहेत. भारत राऊत यांनी देखील उल्लेख केला होता, वारंवार इंटरप्ट होईल, व्यत्यय येईल, असं काही करू नका प्लीज. पंच सांगतात तुम्हाला, पंच सांगतात, नाही तर मग नाईलास्तव आयोजकांना मग त्या शस्त्राचा म्हणजे ते पेनल्टी नावाच्या गोष्टीचा वापर करावा लागेल. त्यामुळे तो करावा लागू नये याची काळजी घ्या खेळाडू, कारण इतकी चांगली स्पर्धा आहे. स्पर्धा अगदी यशस्वीच्या दिशेने वाटचाल करते. 2 मध्ये 7,
2-7 7-2 2-7 7-2. ओ हो 2-7 ला फुलटॉस मिस केलाय. एक धाव आले, फुलटॉस मिस केलाय. आता फलंदाज विचार करतो, मी तुमच्या दिशेने येतोय, काय विचार चालू असेल सध्या फलंदाजच्या डोक्यामध्ये. हाती आलेला मौका घालवला, संधी सोडली, यावर तर चौकार येणं गरजेचं होतं. फुलटॉस बॉल मिस केला. मिथुन भंडारी यांची जवळपास चूक झाली. जवळपास त्यांना वाटलं सुद्धा असावं की बापरे संपला सामना, पण ते नियतीला मान्य नव्हतं. सामना शेवटच्या बॉलवर एक चेंडू जिंकण्यासाठी 6ची गरज. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता. आणि जसं मनीष पाटील आपण चर्चा करतोय ना, आता फलंदाज पण विचार करतोय, बाबा अशी मिस्टेक माझ्या हातून झाली कशी. आपली होते, आपली कधी कधी अशी मिस्टेक होते, ज्या वेळेला आपल्या मोबाईलची बॅटरी 2-3 टक्क्यावरती येते, आपण घाईघाईने जातो चार्जिंगला लावतो, नंतर अर्ध्या तासाने जाऊन बघतो बटन नाही चालू केलं, बटन नाही चालू केलं. तसा हा मॅच आहे. तसं गलती होते भाई, गलती सबसे होती है, गलतियां सबसे होती है. कोई जानता नहीं तो कोई मानता नहीं. चला फिल्डिंग लावून घ्या. शेवटच्या बॉलवरती षटकार पाहिजे. षटकार. आज रविवारचा दिवस आहे आणि रविवारचा दिवस मधला का थोडासा तिखट खाण्याचा दिवस, आणि त्याची सुरुवात होते आपल्या किचनमधनं सुरुवात होते. पहिल्यांदा म्हणजे फ्राय करावं लागतं ना, त्याच्या अगोदर वाटण बनवलं जातं. फार पूर्वी वाटणासाठी आपला तो वाटा आणि वरवंट आणि पाटा होता, पण आता त्याची जागा घेतले, त्याचं नाव आहे मिक्सर. आणि शेवटच्या बॉलवरती पाहिजे आता सिक्सर. शेवटच्या बॉलवरती सिक्सर पाहिजे. सिक्सर किंग बनणार की मॅच डिपेंड करणार. चारी बाजूला सन्नाटा आहे. इतना सन्नाटा क्यों मेरे भाई. सन्नाटे को चिरती हुई आवाज आएगी. या शांततेचा भंग होणार, पण कोणा बाजूला. एक बॉल 6ची आवश्यकता. टाळ्यांचा गजर होऊ द्या, कळू द्या. आगरी कोळी प्रीमियर लीग स्पर्धा सुपरहिट झाले. 1 मध्ये 6 करायचे आहेत. उमेश की मिथुन की उमेश. 1 मध्ये 6, 1 मध्ये 6 थरार पहा. मालवणी कोळीवाडा विन द मॅच इनटू द टॉप 4 मध्ये दाखल झालाय. होईल तुमच्या नावाची चर्चा जेव्हा तुमच्या कामाचा दर्जा असेल वरच्या दर्जाचा खेळ. मालवणी कोळीवाडा या संघाचा पाहायला मिळालाय. फॅन्टॅस्टिक डिफेंड आणि आता सामना जिंकलेला आहे. पुढच्या फेरीत दाखल झालेली आहे टीम मालवणी कोळीवाडा. थँक्यू. जगदीशजी घरात आणि डॉसन अडेक्स दादांचा आपण शुभ सन्मान करतोय. कारण आपल्या दोन्ही दादांचा महत्वाचा रोल आला या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे. आणि काय मॅच झाला. हार्टबीटला वाढवणारा, अगदी हृदयाची धडकण वाढवणारा